सगळ्यांना सांगितलं. साताऱ्याच्या सावरी गावामध्ये जो ड्रगचा एमडी ड्रगचा जो साठा सापडला तो याच शेडमध्ये सापडलेला आहे आणि याची कारवाई जी आहे ती आता सातारासह मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांकडून सुरू आहे. यामध्ये काही आरोपी देखील यामध्ये सापडलेले आहेत आणि यांना ताब्यात घेतलेलं आहे. आपल्यासोबत हे जे आपण जे शेड बघत आहोत त्याचे मालक आपल्यासोबत आहेत शिनकर. खरं तर खूप मोठी माहिती आहे अशी समोर येते की या ठिकाणी ड्रग्सचा साठा सापडलेला आहे. नेमकं काय विषय आहे? मलाच माहित नाही साहेब, कारण मी गेल्या 4 वर्षापासून इथं राहत नाही. बरं. मी आजारी असल्यामुळं अटॅक आला होता मला, त्याच्यामुळे हे घर सोडून आम्ही खाली गावामध्ये राहतो. त्यावेळी हा रस्ता नव्हता. बरं. रस्ता आता हासिमीचा रस्ता आता झालाय. म्हणजे रस्त्याची सोय नसल्यामुळं आपण योग्य त्या ठिकाणी गावात घर आहे आमचं बामलेलीमध्ये, तिथं जाऊन राहतो. मी इकडे 4 वर्षापासून राहतच नाही. मग आता ही ओमकार नावाचा एक व्यक्ती आहे आणि त्यानं ही जागा ह्या जागा दिली असल्याची आपल्याला माहिती मिळते. नेमकं तुम्ही कोणाला ही जागा दिलेली होती का? जागा शेड, हे शेड जे दिसतंय ते जागा कोणालाही मी भाड्यान वगैरे कशीही दिलेली नाही. परंतु हा ओमकार तुम्ही म्हणताय, तर या ओमकारनं इथं खडीचं काम घेतलेले प्रकाश शिंदे यांचं काँक्रिटीकरणाचं, त्यासाठी त्यानं इथं म्हणजे खडी पाडलेली वरती. ओके. तर वरती इथं असल्यामुळे त्याला खडी भरायला जी माणसं होती डंबर भरताना, त्यानं मला म्हणलं की बाबा तुमचे चावी दिलीत, तर माझी माणसं इथं झोपतील ना एवढा लांब खाली नेण्यापेक्षा आणण्यापेक्षा, म्हणून त्याला मी चावी त्याची मोबतशी दिली होती. मला हे काय भाडं पट्टा वगैरे असलं काय नाही की बाबा तुझी माणसं असतील तर राहू दे, माणूस काय सदरा खाली. बाकी त्याच्या पुढं मला काय माहित नाही तिथं काय घडलं आणि कसं केलं. नाही, पण आता कधी म्हणजे आता 4 वर्षात कधी येण्याचा योग असा आलाच नाही का तुमच्याकडे? माझ्याकडे का इथं असं तुम्ही येणं जाणं नाही करीत. फक्त मी परवा आलो होतो इथं ज्यावेळी हे पंचनामा झाला वाड्याचा, त्यावेळी मी आलो होतो. त्याच्यानंतर मी सुके बांब वगैरे ताणून टाकले की आता जवळ ते ज्या तारा वगैरे लावल्या म्हणजे ते आग लागलेल्याचा पंचनामा म्हणताय? हा. त्याच्यानंतर हे जाळ्या वगैरे जळून गेल्या आहेत सगळ्या. मग असंच सुनत जळकप राहण्यापेक्षा आपण त्याला नूतनीकरण करून ठेवावं म्हणून मी त्याला कोड घातला. बस येऊन संपूर्णच घातला नाही, काम चालूच होतं, अर्धवट घातला. त्याच्यानंतर मी आजारी झाल्यामुळे मी इकडं काय आलो नाही. ते साहित्य आणलं तिथंच आहे समोर कोडाला घालायचे. बाकी मला काय माहित नाही. पण ही माहिती आता ही जी कारवाई झालेली आहे, कारवाई सुरू आहे, त्याबाबत कोणी सांगितलं म्हणजे तुम्हाला ही माहिती कशी मिळाली तुम्हाला? ही माहिती म्हणजे इथूनच मला फोन केला गेला म्हणजे पोलीस पाटलांनी ज्यावेळी कळवलं गेलं, पोलीस पाटलांनी मला सांगितलं असं असं तुमच्या वाड्यावर झालंय. मी शेतामध्ये मुलं नांगरत होते आमची, तिथं होतो. तिथून मी इथं चालतच आलो पाहिलं, त्यावेळी मला माहिती, बाकी काय नाही माहिती. एकूणच खरं तर हे या ठिकाणी हे शेडचे मालक आहेत. मागील 4 वर्षापासून या ठिकाणी ते आले नसल्याचं एकूणच सांगितलेलं आहे. कारण हा जो शेड आहे, हे शेडला मागं काही 4 वर्षापूर्वी आग लागली होती आणि त्यानंतर याच वर्षी आग लागलेली होती आणि यानंतर ते या ठिकाणी आलेले नव्हते. मात्र कोणताही या प्रकरणाशी माझा संबंध नसल्याचा एकूणच खुलासा यावेळी त्यांनी केलेला पाहायला मिळतोय. कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, जावळी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.